नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनेलवर. तर माझा किट्टू दादा, आम्ही मस्त काल शनिवार होता, किट्टू दादाला सुट्ट्या होत्या. मग आम्ही किट्टूला घेऊन आले. यात मला समोरचा कॅमेरा करून दाखवते. हा माझे आहेत कपडे. काय काय बाबा दे ना. काय 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 एखादा ड्रेस राहू दे माझा. एक दोन दे, मला ध्यानात राहत नाही माझी किती ड्रेस आहेत इकडं. आता मला बबली म्हणते लय ड्रेस आहेत तुझे इथं. दे माझे काय काय ते चांगले घालायसारखे असलेले दे. मॅक्शा राहू दे. हा दे मग. लय मोठे कपडे पाहिले का माझे. चल दादा ओके थांब. आज सलोनीच्या हाताची मला चहा प्यायची मस्त. हा लय किट्टू दादाचे संपलं बाई सुट्ट्या. एकच दिवस सुट्टी होती त्याला. आणि आता प्रीतम समोर चहा प्यायचा थोडासा. छलाक ब्रो छलाक. सकाळी पण घेतला आज. एकच दिवस. हा गरमीची एकच दिवस चालू झाली शाळा. काय दादा मामाने बिस्किट आणले सुट्ट्यामध्ये. किट्टू दादा मामाच्या घरी आला का. एकच आता प्रत्येक टायमाला सुट्टी द्यायची किट्टू. आता स्कूल आहे. हा ना. हा आता तसंच कर जाऊ. हा मग आता तसंच कर जाऊ ना मामाच्या घरी. आम्ही फ्रायडेचे होत जाऊ तिघं पण. तिघाला सुट्टी आम्हाला. आता याच्या स्कूल साठी चालले बाई मी. नाही तर मी नव्हते जात. काय रे कोकडे मी जात नव्हते. आई जाणार नव्हती. पण आता किट्टू साठी मला जास्त थांबता येणार नाही. आता टाकून देतोय क्रीम क्रीम खाऊ. किट्टू मामा काय बोलले तुला. हा चल तिकडे बसून खा. हा लपवत होता ना काय. भाषण देत होता पाहिलं का. हा सगळं खाऊन दाखव मामाला. मामा खाली उतरले त्याला बिस्किट आणण्यासाठी. लपू लागलं हे काय मी पाहिलं त्याला. एवढे खाली उतरलेत मामा. तू बोललास मला बिस्किट खायचे मामा. चल 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 तिकडे मामा बरोबर जा ना. इथं लपू नको. जा जा तिकडे 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 जाऊन जा. चल चल चिकूचा ज्यूस पिशिंग का. तू चिकूचा ज्यूस बनवते. चल लवकर चल. चल बबली ये पाया त्याच्यात किडा असतोय. हा ते हे करून टाक आणि तू पण खाय स्वतःला. काय बस मामा जाऊ बस. हा हा हिला खायला गरज आहे. नाही नाही बबले तू खायला थोडेस चालू कर. आणि प्रोटीन बीपी थोडे आणि अंडे खाय. समजलं का. का बरं तुम्ही बनवून देत नाही. आले मी नाही तुमच्या हाताने द्या आता बनवून. हा आणि तेच करा तुम्ही आता तिला. चला पणामुळे चहा पिता तुम्ही आज. मी पण आजच पिते प्रीतम. झूठ पे झूठ बोलती जा रही. फक्त मला फक्त डिलिव्हरी चहा द्यायचा. मम्मी काय सांग. आज रविवार आहे. तू रोज मागतोस. मी रोज बोलतो रविवारी चहा द्यायचा. त्यांचं हाताचं दुखतंय ना, मी यांना वर्कआउट बंद आहे. मग त्यांना झालं वर्कआउट बंद आहे तर मी चहा पिऊ मग. नाही नाही मी आज पेलाय. तुम्ही मला बोलले एवढं मेहनत किती वजन कमी करताय ना तुम्ही, तर प्लीज असं नका करू. अय्या कितीच कमी झालंय त्यांचं. तुझी मम्मी बोलली मला चहा घ्यायचा प्रीतम तुम्ही पण घ्या नाही तर पब्लिक मला हा मी म्हटलं बाई सलोनीला काय करू पिऊ का. असं काही पिलाय. मायलेकी म्हणून माझी फिरती बोलले सलमी खूप छान चहा बनवते. तुझा चहा तर मी घाले. मग म्हटलं पिऊ का मी पण. खरंच सलोनीला काय चहा बनवला. हा ना चला चल मला घे. विषय काढला तर मम्मी म्हणे ठीक आहे मग तुम्ही पहा. आता एवढा भारी बनवती म्हटलं मला पिवाच लागेल असं थोडं. ती बोलली की बबली मला ओरडेल हा म्हणून तुम्ही पण काय म्हटलं ठीक आहे मी आहे ना. काय घाबरत्या मी काय घाबरतो का माझ्या बायकोला. मी लय घाबरते बाबा. एडिट कर बरं का माझ्या बायकोला चिकन. आम्ही घाबरतो सगळे घाबरतो बबलीला. कारण की ती काही असं वायफट आम्हाला हे करू देत नाही. स्टिक असतात काही. हा जास्त ती हे करू देत नाही. किट्टूच्या बाबतीत बी भरपूर. त्याला हे नाही द्यायचं ते नाही द्यायचं मिठाचं नाही द्यायचं साखर लय तिचे नियम असतात. हा चला आता एवढा भारी बनवलाय ना मस्त. अद्रक पप्पा सारखा चहा बनवला. थँक्यू. म्हणून तर मम्मी मला बोलले तुम्ही घ्या आणि मला घेता घ्या. ते व्हिडिओ साठी चहा पितात. असं पीत नाही.
मासा खरंच पित नाही मी, घरी मला कोणीच देत नाही. म्हणजे त्या पुरणपोळी पण व्हिडिओसाठी खातात. कसं आहे डाएट चालू आहे त्यांचं, पण कॅमेरा जर ऑन झाला ते सगळं काय व्हिडिओसाठी. डाएट लेडीज साठी चाय नो असते. काय हो डाएट लेडी? दादा मी घरी चाय पिते का खरं सांग, सांग मामाला. कधी पिते मी चहा? बाई, इकडे आहे का काय? पिते? नाही, इकडे का पिते? घरी वाड्यावर नाही. पण पिते ना विचार मग वाड्यावर. किट्टू खोटा नाही बोला. एकदाच पिला आहे ना व्हिडिओसाठी, आणि आज पण सलोनीचा भारी म्हणून मी पिलाय, असं काही नाही. हा. हे बाई डुंगू बाबा. आणि सकाळी बबलीच्या हातचा पिला का, तर लई दिवसानंतर नाही तर लई दिवसानंतर मला आला. स्वतःलाच नाही आवडलं त्याचं. सकाळी सकाळी प्रियाने बनवला तो पण पिला बघले. आता सलोनीने बनवला तो पण पिला. मग खरी चॉईस मम्मीची आहे का माझी आहे? बिस्किट ना थांब चला आता निघू आम्ही. हा. सगळे कलर्स घेतले माझ्या बाळाचे. कलर्स घेऊन झाले. सगळे कलर्स घेऊन. दे रे माझ्या बाळाला अभ्यासाला, तुला आहेत ना घरी. काल पाठी म्हटलं गेलं होतं पप्पा मी काल मला थोडा बॉक्स तो नाही घेऊन दे थोडा म्हणून मी घेतलं. मग पप्पाने घेऊन जाय. मला नाही घेऊन देते म्हणून हा तुझे घेऊन चाललो. बापरे, असं असतं का दादा? कोकड्याला राहू दे ना माझ्या. तुला एक चल मी तुला घेऊन देते, चल रस्त्याने. त्याला एक पण नाही. एक पण नाही राहू दे, चल आपण घेतो रस्त्याने घेऊन चल. परत घेऊ दादाला दे दादा. माझं बाळ लय अभ्यास करते ग, माझा सोन्याचा तुकडा. आणि पुढच्या टायमाला आम्ही शुक्रवारीची येऊ, फ्रायडेलाच, म्हणजे 3 दिवस राहायला भेटते. आता बरं घेते ना, चल ना चल चल. ते घेतली ना बॅग, तर येऊ माझी घेतोय. अरे बापरे, हा, घ्या 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 घ्या. त्याला बॅग आणावं लागेल दादाला. चल चल दादा. चला आता आम्हाला सोडायला चालली आहे कोकमचे मम्मी पप्पा. काय कुठे दादा? आणि माझ्या हा फाईल, बापरे बापरे, कोकोची फाईल आहे. आणि परत काय आता कोकोला स्कूल दाखवणार आहे किटू दादा. सगळ्यांना स्कूल दाखवा. चला आता आम्ही निघतोय. माझ्या बाळ, माझी सोन्याचा तुकडा. बरं 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 किटू दादा असं नको कर दादाला. तर सगळे लपून घेऊन चालला दादा तू. दादाचे खेळणे प्रत्येक टायमाला इथून सगळे घेऊन जातो दादा तू खेळणे. आता पेन्सिल त्याच्या सगळ्या घेतल्या. चल दुसरं घेऊ. हा ना माझ्या बाईला काहीतरी. मामा तुम्हाला काय देऊ? घेऊ काय देऊ? माती. माती घेऊन देऊ. मातीला वाड्यावर यावं लागेल राजा. आता थांब थोडं ऊन कमी होऊ दे, मग वाड्या येऊ मस्त आपण जेवणाचा प्लॅन. ऊन कमीच झाले, आता रात्र झाली दादा. दादा खाली या, खाली घ्या, खाली घ्या. जा मामीकडे जा मामीकडे. भूल चांदोबा चंदुबा चंदुबा काय नाव ठेवलं? कोको किती फोन केले ग तुम्हाला मी. हा चला आलो, नाव ठेवले माझ्या बाळाला. अगं ते का फर्निचरशी बोलायला, फर्निचर हे करायला काहीतरी. मामा कुठे? कधी चवले करू फोन करते. तुला बॅग आणि बुद्ध्यासाठी आलो आम्ही इकडे. चल बॅग बुक केली. मी गाडीत बसते. सापड्याची पॅन्ट बबलीकडे होते बरं कपडे. माझ्या लय कपडे बबलीकडे आणि त्याचे पण. चल लवकर चल लवकर चल. कोको दादा बोल, मम्मी कुठे आहे? गेला मामा? मामा गेला दादा? मामा गेला का? बोल ना मला, बोल. मामाला बाय बाय केलं तू? मामाला बाय बाय केलं? कसं बाय बाय केलं? कसं बाय बाय केलं? कितीला बाय बाय केलं का? आता मी की तुला शाळा हे करायला गेले, मी तोपर्यंत थोडस भाजी वगैरे घेते का दादा? म्हणजे सोन्याचा तुकडा, 2 सोन्याचे तुकडे काय दादा? हे ठेवा, याच्यात ठेवा. चला आता मग मी येते. चला मग काढायला मस्त. काय केलं? काकडी कापून ठेवली मला. काकडी कापून ठेवली तुला, टमाटर सगळं काय कापून ठेवलंय. आणि कशाचा मसाला काढताय? मटणाचं. हा का? कोण आणतंय? विशाल आणतोय. अच्छा मला मी आली. बोलला तो आणतोय. हा का? हा. हा हा हा. विशाल बोलला मला हा. की मटण घेऊन होतो, मग मी तिकडे गेली. मी आली ना. हा. आलेला म्हणजे तिकडे असं फोनवर बोलला. अच्छा चढली मी आता मस्त. काकडी का गाजर नव्हतं? गाजर नाही ना. गाजर नाही, गाजर नाही, जे आहे ते कापलं. आता हे लसूण अद्रक मसाला काढून ठेवताय. बरं झाला मला तेवढा आधार. तुला आधार मटणाची भाजी खायची मस्त. बरेच दिवस झाला खाल्ली. लय दूध आहे. हा का?
मी माझी डाएट चालू आहे तसं मटणच नाही आणलं म्हणजे मी खात नाही. तुला डाएट चालू पण आमची पण डाएट खा तुम्ही, तुम्हाला काय मी थोडं मना केलंय नाही खायला, तुम्ही खायचं ना. तुला मदत करतोय. अच्छा बरं झालं. मी आता आले, उशीर झाला ना. कोकम ते तिकडे गेले जरा, कुठे गेली ती? गेले घरी. मला सोडलं घेऊन आले ते नाही, मला सोडलं. सलोनी घरी होती ना एकटीच, मग कसं सोडलं. त्याला घरी घेऊन बोलले ना चला, तर बोलले नाही सलोनी घरी, आम्ही कसं. आता मी मसाला काढून ठेवला सगळं काही म्हणजे बरं. सगळं साहित्य केलं. बरं झालं चला. पण मग तू आले नाही ते मग नाही ना ते नाही आले. जाऊ. चला. पोरगासोबत मी लेस लावली. कुठल्या पोरासोबत? कोणासोबत? एका पोरासोबत रेस लावले मी तर इथंच मी जिंकला भाऊ, पुढे 5 वेळेस जिंकला. अरे बापरे बाप. हा काय जिंकला दादा? मी पीठ वाळवली खूप माझी. हा बापरे माझा सगळं बाप. मी जिंकला पीठ वाळवली. हा ना. तो माझी चप्पल खाली पडली होती ना. अरे आईने आईस्क्रीम आणली का रे तुला? दादा छान सांगा. अरे बाबा गाडीत मला उतरताच येत नाही. दादा लवकर दे. चांगल्या आहे म्हणजे आणखी? दूध घेतलं दिवस घेतला आईस्क्रीम छोटासा. घेतलं ना? दूध घेतलं, दही बनवायला. दही किती दिवस झाला नाही बनवलं. धर हा ना. दादा घे, दादा घे. गेम गोंडस. हा पहिला खाऊन घे शोना. घे. अरे अरे खाऊन घे, पहिले खाऊन घे. थांबले असते हो मी 2-1 दिवस अजून. उद्या बबली बोलत होती थांब म्हणून. मग थांबायचं होतं ना. ऐकून दादा आवाज किती जरा आवाज दादा. हा बबली बोलून देऊन बाळाची शाळा हा शाळेत चालू त्याच्यावर. आहे आता बाळाचं, आता थांबता येणार हा ना, नाही ना आपलं नाही थांबता येणार आपलं. आता नाही थांबता येणार. आता मी दादा! सकाळी आलो निघून बाबा इकडे. हा तुम्ही सकाळीच हा. म्हणजे विचारतच निघून आलात का बरं? नाही विचारलं होतं तुला, मला तू बोलले विचारलं. हा जा म्हणे. मला विचारा किट्टू दादा आवाज येतोय ना बंदूक नको लावा. आले बापरे. आता माझ्या कोकम साठी किट्टू बोलत होता आई इकडे थांबवा. तुझ्यासाठी मी कलर्स आणले. कलर्स लय आणले बाळाचे, माझ्या सर्व कलर्स. काय आणलं सांग बरं पटकन. येते बाबा बॅग गाडीत. मला खेळून चढता येणार ना एवढ्या पिशव्या आणून. हा ना, हा. नाही कलर्स ते डायरेक्ट अंडरस्टँड. हा. ठीक आहे. टाटा. टेक केअर. असं नाही आईस्क्रीम घे ना तुला. नाही आई खायची आणते ती. हा तुला कपडे लय भारी घातले, पण तुला कपडे लय भारी. हा आज तुझ्या घरी जायचं होते ना. बबली माझे आणि किट्टूचे एवढे कपडे असतात तिकडे. हा. गेले की आम्ही कधी घेऊनच जात नाही, तिकडेच असतात आमचे. जे गेले अंगावर घातलेले ते तिकडेच राहतात. आणि मग बबली बोलत होती मम्मी घेऊन जायचं नको, मला इकडे आल्यावर टेन्शन हा नाही ते जीव राहत. आहे ना गं. हा मी तसेच हे करेन बस आल्यावर. हा? बस. हा शोना धरला बांधला हे घे ना. घे ना आईस्क्रीम घे ना. लय भारी जाऊ दे फ्रीज मध्ये ठेवून देते, त्याला नाही काकडी खायची. लय भारी सकाळी कापली. काही नाही, दाखव. सकाळी. सकाळी खायचं जाऊ दे. काकडी लय भारी कापले, बरं झालं. मला गाजर नाही ना, बस मला तर गाजर नाही. पीठ आता आहे. मला काय माहिती आहे, तुला मी कापून ठेवलं बाबा. अंडा घे ना. घे ना बाबा. मला उतरायला वाटलंच नाही, इच्छाच नाही लागली. हा खा. लय भारी ना. हा आली तुमची सून वाटते मटण घेऊन तुम्हाला. हा. सुनबाई आली का? हा, मटण घेऊन. हा का? अरे बापरे. बाई मसाला आवाज टाकला. आलाय पण. किट्टू इकडे ये. ते हवाने पण उघडत का होते. काय? ये इकडे. अजून नाही आले, अजून नाही नाही आले. आले? नाही ना. दार ओढून घे दार. हा. जाऊ द्या. येऊस तर थांबू नका, मला येते. हा. दोघं जण खाली गाडीला कवर टाकते. The next day. तर चला मस्त पैकी आता जाऊन येतो थोडस ऑफिसला, कारण की बरेच दिवस झाला, 3-4 दिवस नाही गेली आणि 6 वाजले. 5-6 दिवस झाले. हा बाप म्हणते ते नको येऊ, चल आराम कर. म्हटलं नको, आराम चांगला नसतो, चला जाऊन येऊ, एकदा राऊंड मारून येऊ. प्रियाकून आली आणि तशीच म्हटलं जाऊन येऊ आपण, चला दोघंच एक राऊंड मारून आलं तर बरं वाटतं, समाधान वाटतं. कामं असतात घरात बरं नसतं ना, कामं असतात. किती काय झालं तरी पण, किती दुखलं तर काय नाही, थोडंसं सहन करायचं. पण बाहेर गेलं थोडं फ्रेश. हा फ्रेश वाटतं. मग काय आता 2 दिवस होतो आम्ही प्रियाकडे मस्त पैकी. म्हटलं प्रियाकडे होतो 2 दिवस. मजा आली पण. मजा आली. पप्पा सकाळीच उठून आले, पण पप्पाला अगं, का मला तुम्हाला एक पोरीची trip इथे करमत असते. नाही का, असं थोडं आहे. पण नाही तेव्हा ट्रिप विचारलं पण नाही. प्रीतमला फक्त बोलले की मी जाऊन येतो. हा जातो. त्यांना वाटलं हा जा. मग मी उठले आणि बोलले पप्पा का गेले. मग बोलले की पप्पा गेले. मी पार 5 वाजता आले. जाऊन बघते थोडंसं. किट्टू दादाला म्हटलं राहा दादा तू खेळ, आता त्याचं सगळं काही सामान घेऊन आलो. चल
तर आता आम्ही आलो, आता थोडंसं राहिलं, देवाबत्ती वगैरे केली. आता आम्ही जातोय, थोडंसं थांबतो अजून बाळोत्री पूर्ण येऊपर्यंत. पण ऐक ना, हा. तो ड्रेस कलेक्शन केलं ना, हा. त्याची भारी भारी कमेंट हा आली. ना, हा ना, त्याच्यामुळे लय भारी भारी तुमचे comment सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो Thank you. मच. खरंच. पण हा, एक ते इंस्टाला एखादी वाईट कमेंट आली, ते जाऊ दे, आपली नसेल. ते फेक आयडी असते, हा, मग फेक आयडी करतात. फेक आयडी वरून हा, टाकला काय असेल. मग काय आपण हे करू नाही काय. हा, जाऊ दे ते, तिकडे नाही लक्ष द्यायचं. नाही, Insta ला आपली फॅमिली चांगली आहे, इंस्टा फॅमिली पण चांगली आहे. पण ते कलेक्शनचं तुला हा. कमेंट किंवा भारी भारी आल्या, हा ना. खूप आवडल्या त्या, आणि मी दोनदा तीनदा वाचलं ते सगळं. ड्रेस कलेक्शन दाखव ना आता. हा. मला वाटायचं तू टाकायचं ना, त्यांना आवडतं ना. नाही ना, मग तेच ना, मला वाटायचं काय वाईट काय काय असतात ना, बिनकामाचं काय वय झालं, असं झालं तसं झालं. हा. ते बघा, वय झालं तर होणारच. ते वय ते काय बसून राहणार आहे वय का? तर बसून नाही राहत ना. ते बसून राहणार आहे. मग काय लहानचं खायचं मोठं सोडायचं? होतच ना माणूस. वय झालं तर खायचं, ते कपडाच आहे, कपडा नाही, लहान पोरग लहान जर असलं तर ते लहानचं मोठं व्हावं म्हणून सगळे प्रयत्न करतात ना. पण ते तसंच आहे. कपडे घालावंच लागतील ना. मग. कोणामध्ये होत एवढे पडलेले माझे, नवीन नवीन माझी हाऊस बी राहिलेली घालायची अजून, तर मग मला घालावंच लागतील ना, असं थोडे की हा, तर घालावं लागेल ते कपडे. मग जाऊ दे, ते काही नाही बाकीचं. मस्त आम्ही मजा केली 2 दिवस. आणि 2 दिवस फार आलो मजा आता किट्टू दादाला घरी ठेवलंय. आणि हा, तो लय मस्ती करतो आणि ना. लय भारी शाळा, स्कूलला जातोय. सकाळी सकाळी उठतो, उठतो. माझ्याकडनं उठतो, त्याचा पप्पा येतो त्याला उठवायला माझ्या रूम मध्ये. किट्टू दादा उठ, लगेच उठतो एका शब्दात, आई मी जातो. बाय बाय करतो. स्कूलला मला लगेच बाय बाय, आई तू झोप थोडीशी, पाय दुखतोय ना. Good morning करतो. गुड मॉर्निंग असं मला बोलतो. आणि आल्या आल्या पहिला पळत पळत येतो, आणि माझ्याकडे येतो. त्याला आई, आठवण मी येते. झोपू का परत? वाटतंय नको बाळा, आता तुला काहीतरी खायचं हे करायचंय, नंतर तू दुपारी हा, झोपू त्याला शकतो. पहिले खाऊ घालायचं, हा, नंतर झोपू घालायचं. नंतर दुपारी झोपू शकतो बाळा. पण आता- तेव्हा तर मी निघून जातो, हा, तो पप्पा व्यवस्थित. निघून जातात. मी ते मला इतकं बरं वाटतंय, माझं बाळा स्कूलला चाललंय, मला खरंच लय म्हणजे आणि लय उठतो happy तो, झाली. पहिला लहान होता ना, उठत हा, नव्हता. उठत लय लहान होतं बाळा तेव्हा. झोपतून टाकलं. असं- सगळ्यांनी असं- बसून असं टाकलं. करायचं. आणि ते लहान बाळाचं होतं, ते रडायचं. आता मला लयच स्कूल मला घेऊन गेला, एवढी दाखवली सगळे स्कूल. मग आई इथं हे आहे, आई तिथं इतकं शाळेत सगळं. एवढा मोठा माणूस, आई थांब, गाडीतून जसा उतरला तसा, आई इकडे माझी स्कूल आहे, इथं हे आहे, तिथं ते मॅडम आहे. मॅडम सगळं दाखवलं ना. सगळं सगळं दाखवत होता. बापरे, म्हटलं बाळ माझं कितीच गुणाचं झालंय. तर पप्पा मला म्हणतात की हे आई बघ, किट्टू दादा काही दिवसांनी ना मोठा झाला की तुझी ब्लॉग एडिटिंग करते ना. हा, एडिटिंग करेन तो, बरोबर ना. आता करेन तो. नाही, एडिटिंग वगैरे नाही त्याला त्याला करायचं. शाळा शिकू द्यावं. शाळा शिकू द्या माझ्या बाळाला. एडिटिंगचं काय करायचंय मला शिकवण असं. हा. पप्पा मला म्हणते तुला शिकवण, मला काय त्याला नाही. एडिटिंग करणं मला, मी कुठे त्याला शिकवू? शाळा आता शिकू दे. काय काय शिकू मी, कुठं हा. कुठं काही करू, दिमाग लावू, जाऊ द्या बरोबर. त्याचं भविष्य त्याला उज्ज्वल होऊ दे त्याला. हा ना, करते ना मायरा, एडिटिंग करते माझी. हा. आणि थंबनेल वगैरे लावून टाकून देते. मला हाऊस आहे बघा, रोज मला ब्लॉग काढण्याची हाऊस आहे. आता हाऊस तरी पण लागली ती का? प्रेग्नेंट असल्यामुळे मी रात्रीच पहिले कसं आम्ही जेवलो नाही, तिला आम्ही काही जास्त सांगत नाही. रात्रीच ती तिच्या मनानच करायची माझ्याबरोबर. पण मी जसे प्रेग्नेंट राहिली तेव्हापासून मी बोलले, मायरा रात्रीचं तू झोपायचं, आराम करायचा, अजिबात ब्लॉग एडिटिंग करायचं. झोपायचं ना, झोप महत्वाची. फक्त लाईन अप करायचंय त्याला, काय पण ते तरी पण नाही. मग मी मोबाईलच हातात घेऊ देत नाही तिला. हा. मग तुला सकाळी जेव्हा 2 दिवसाला पडू, माझा 3 दिवसाला पडू, सकाळी तू लाईन अप कर आणि हे हा. कर. हा, पण रात्रीचं नाही बाई, रात्रीचं झोपून जा लवकर. रात्री झोपायची. हा, रात्रीची झोप मेन असते. म्हणजे रात्रीचं काय ते अर्धा तास घ्यायची माझ्या मोबाईल हातामध्ये, पण मी तो पण नाही घेऊ देत तिला आता. नको. आणि हा, तिला मग म्हणते तू झोपून जा. आणि तर चला, खरंच अजून एकदा थँक्यू सो मच. हा. खूप भारी कमेंट केला आम्हाला. आम्हाला आवडल्या तुमच्या खरंच comment. सगळ्यांच्या comment. मला कमेंट वाचून तो गेला नाही ब्लॉग, तो 2000-3000 काय नाही, असते हा, comment केलं ना, आम्हाला आनंद होतो कमेंट त्याच्यामध्ये. वाचून माझं मन भरून येते. मला तुमचं प्रेम भेटतं, मला खूप बरं वाटतं. चला, आणि असं वाटतं की अजून काढावा. हा, मग मला काढायला इच्छा होती. हा, आणि जेव्हा मला अशा कमेंट येत नाही तर वाईट येतात मला, मग मला काढायला नाही वाटत. म्हणजे मन नाराज हे होतं. बघा, माणसाचं हे बघा, लहान लेकराचं आणि मोठ्या माणसं, आता वय झालेल्याचं मन सारखंच होत आहे. आणि तुमचं प्रेम मला भेटत गेलं, थोडं कमी पडलं तर मला पण त्रास होतो. आणि मग? म्हटलं त्रास होतं, त्याच्यामुळे तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आता. हा. आणि आहेच तसं. कमेंट करा, लाईक करा, हा. शेअर करायचा. तर हा. आता मी हा ब्लॉग इथं चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. महत्वाचं सबस्क्राईब करा तुम्ही. हा, सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला आणखीन आनंद लय होईल. लय. आता तुमची एक एक इच्छा वाढत जाईल का? नाही, तेवढीच इच्छा आहे फक्त, हा, सबस्क्राईब बरं, वाटली बरं, पाहिजे. बरं, बरं, चालेल, करतील. चला, बाय बाय. बाय बाय.